स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खंडेराजुरी गवळीवाडी येथे शेतात जनावरे चरवत असताना झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्याची परस्पर विरोधी फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही गटातील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। खंडेराजुरी येथील गवळीवाडी येथे शेत जमिनीतील जनावरे हाकलण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। जयश्री अण्णय्या स्वामी, वय वर्ष 45, राहणार गवळीवाडी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी शिवानंद बाळय्या हिरेमठ, विरूपाक्ष बाळय्या हिरेमठ, रत्ना बाळय्या हिरेमठ, राजश्री विरूपाक्ष हिरेमठ सर्व राहणार गवळीवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी स्वामी व संशयित हिरेमठ हे नातेवाईक आहेत। ते शेजारी राहण्यास आहेत। त्यांची शेतजमीनही लगत आहे। संबंधितांची जनावरे फिर्यादी स्वामी यांच्या शेतामध्ये आली असता स्वामी यांचा पुतण्या जनावरे हाकलण्यासाठी गेला। यावेळी वरील संबंधितांनी फिर्यादी स्वामी, त्यांचे पती व त्यांचा मुलगा विरेश यास काठीने व लाताबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे। तसेच शिवानंद बाळय्या हिरेमठ, वय वर्ष 37 यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी विरेश अण्णय्या स्वामी, जयश्री अण्णय्या स्वामी, अण्णय्या बसय्या स्वामी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शिवानंद हिरेमठ हे जनावरे चरवण्यासाठी घेऊन गेले होते। यावेळी संबंधितांनी तिथे येऊन तू आमच्या शेतात का उभा राहिला आहेस असे म्हटले। यावेळी धक्काबुक्की व शिवीगाळ केली आणि तेथे पडलेला दगड घेऊन डोक्यात मारले। हिरेमठ यांच्या भावालाही शिवीगाळ करून डोक्यात दगडाने मारले। हिरेमठ यांच्या आईसही मारहाण करण्यात आली।